आज आपण गणितातल्या काही ट्रिक्स शिकणार आहोत की ज्यामुळे ज्या ट्रिक्स शिकल्यामुळे तुम्हाला गणित पटकन सोडवता येणार आहे। तर अशा काही महत्त्वाच्या ट्रिक्स आहेत त्या आज आपण शिकणार आहोत। तर आता आपण एक गणित बघूया। एका दुकानदाराने काही पुस्तके प्रत्येकी 45 रुपये प्रमाणे खरेदी करून दुप्पट भावाने विकली। त्याला 4500 रुपये फायदा झाला। तर पुस्तकांची संख्या किती? तर आधी आपण काय करणार आहोत, पुस्तकं घेतली कितीला होती 45 आणि दुप्पट भावाने विकली म्हणजे किती रुपयाला पुस्तक विकलं 90। 45 गुणिले 2 बघा 45 ची काय केली आपण या ठिकाणी दुप्पट केली। 45 गुणिले 2 90। मग आता आपण काय करायचं, ही जी 90 आणि दुप्पट भावाची किंमत त्यातून आपण आधी पुस्तक जे खरेदी केलं होतं 45 रुपयाला ते आपण काय करायचं वजा करायचं। किती येणार वजाबाकी 45 किती येणार 45 आणि त्याला फायदा किती झालाय 4500 रुपये। मग काय करायचं 4500 रुपये भागिले 45 किती आलं 45 एक 45 आणि किती आलं मग आपलं उत्तर किती आलं 100। पुस्तकांची संख्या किती आली 100। पुस्तकांची संख्या किती आली 100। हे गणित तुम्हाला सगळ्यांना कळलं का हो कळली का? आपण अत्यंत सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात हे गणित कसं सोडवू। टीचर पण 90 म्हणून परत 45 रुपये भावाला केले हो। मग हे जे दुप्पट आहे केलेली आपण त्यातून आपण काय केलं आधीची किंमत वजा केली। तर ही ट्रिक तुम्ही वापरायची, समजलं हो। नमस्कार बालमित्रांनो, आता घेऊन आलो आहोत आपण दुसरं ट्रिकी उदाहरण। आता आपण उदाहरण पाहूया। एका संख्येला 7 ऐवजी 3 ने भागले तर भागाकारातील फरक 16 ने जास्त आला तर ती संख्या कोणती? मित्रांनो असं उदाहरण पाहिल्यावर अजिबात घाबरून जायचं नाही। त्याच्या ट्रिक्स लक्षात ठेवायच्या। त्याची ट्रिक्स काय आहे बघा, 7 काय आहे 7 ऐवजी 3 ने भागले म्हणजे आपण ज्याने भागतो त्याला काय म्हणतात भाजक। म्हणजे 7 हा एक भाजक आहे आणि 3 हा एक भाजक। या गणितामध्ये या उदाहरणामध्ये आपले 2 भाजक आहेत आणि फरक काय आहे 16। तर बघा याचं एक सूत्र आहे, ते सूत्र असं आहे पहिला भाजक गुणिले बघा प भा म्हणजे पहिला भाजक लक्षात ठेवा गुणिले दुसरा भाजक गुणिले फरक भागिले पहिला भाजक वजा दुसरा भाजक। तर अशा प्रकारे आपलं हे सूत्र आहे, लक्षात ठेवा सगळ्यांनी। आता आपण या सूत्रामध्ये किमती टाकूया। बघा पहिला भाजक किती आहे 7 गुणिले दुसरा भाजक किती आहे 3 आणि फरक किती आहे 7 वजा 3। आता आपण हे गणित सोडवूया। 7 त्रिक 21 गुणिले 16 21 गुणिले 16 आणि 7 वजा 3 किती 4। बघा हे गणित आपण असं पण केलं तर चालतंय 4 एक 4 याला संक्षिप्त रूप द्यायचं 4 चौक 16 आणि 21 गुणिले 4 बरोबर किती 21 चौक 84। तर या ठिकाणी आपलं हे उत्तर आलेलं आहे 84। तर आपण एवढ्यावरच थांबायचं का, तर शॉर्टकट मध्ये याची टॅली करून बघायची की आपलं 84 हे उत्तर बरोबर आहे का। मग काय करायचं आपण 7 ऐवजी 3 ने भागले तर 16चा फरक आला। मग आपण 84 ला काय करायचं 7 ने पण भागायचं 3 ने पण भागायचं आणि फरक 16 येतो का बघायचं। मग आपलं गणित काय झालं 100% बरोबर आहे। आता आपण बघूया 84 भागिले 7 आणि 84 भागिले 3 अशीच भागाकाराची मांडणी करायची म्हणजे आपल्याला पटकन गणित करता येतं। बघा या ठिकाणी 7 एक 7 आणि 7 दुने 14 या ठिकाणी बघा 3 एक 3 दुने 6 उरले किती आपले 2 3 8 24। बघा इथला भागाकार 12 आला आणि हा 28 आला तर आपण 28 वजा 12 करू किती आला फरक 16। या ठिकाणी किती फरक आला होता 16 म्हणजे काय आलं आपलं हे उत्तर बरोबर आलेलं आहे।